चला मोनिश उठले आता, फ्रेश वगैरे होऊन दिले त्याला कॉफी बनवून. आता तुम्ही सांगाल की या आवरा कणाला घेतले करायला. हे बघा मंडळी, आता मस्त मंचुरियन चिल्ली रेडी केले. जाऊ ना मामाच्या घरी मी? नको जाऊ बघा, नको जाऊ. देवा देवा नको. मंडळी आता निघाले घरातून, 6:15 वाजल्यात बरोबर. दोस्ती म्हणून गाडी काढली आमची शॉर्टकट. तर आता मोनिश ना लक्कीसना खिमा घेऊन आलाय. तर त्याला आता चिकन राईस बनवलं. आता आवरी करू कारेली कोण घेईल? तर आता तुम्ही सांगाल की या आवरा पातेला भरून कारेली. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत असे गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे सोमवार आणि आज महाशिवरात्रीचा उपवास वगैरे सोडायचा आहे. ब्लॉगची तर सुरुवात केली मस्त सकाळीच. आणि आता यावी गेले आणि प्लांटवर यांना पण चहा आणि पोहे दिल्यात सोबत. बरं, चहामध्ये पोहे खाऊन तुम्ही पण थोडा उपवास सोडा तिथे. आणि मी पण आता चहामध्ये पोहेच घेतल्यात उपवास सोडायला. मोनिश, चिन्मय, लक्की, सोनू झोपल्यात चौघे पण. झाडलोट करून घेत आहो आणि मग लगेच चपाती भाजी करायला घेत आहो. आणि ज्या पण काही होईल ते आजच्या दिवसभरामध्ये तुम्हाला बघायला भेटेल आजच्या ब्लॉगमध्ये. तर आता सगळ्या कंटिन्यू द्या आणि मस्त आपल्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या. ओके, आणि तुमचे छान छान कॉमेंट्स करा. या मंडळीचा चहा पिवायला महाशिवरात्रीचा उपवास सोडते आता चहामध्ये पोहे खाऊन. या आता तुम्ही बी मस्त सकाळचा चहा पिवाला आणि छान पोहे खावाला. बऱ्यापैकी माझी सकाळची कामं सगळी आवरल्या आणि आता घेते जेवण बनवायला. कारण की मोनिश पण आता कामावरती जाईल आणि मग तो उपवास सोडूनच जाणार आहे. तर आता चपाती भाजी बनवते पटपट. आणि मग दुपारी अजून मला जेवण बनवायचं आहे. जास्त म्हणजे अशा भाज्या बनवून घेऊन जायची तू वागविलला त्याच्यामुळे. तर चला, आता आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर तर करणारच तर सगळ्या बी आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आता आजचा दिवस पण जरा थोडासा धावपळीतच असणार आहे माझा. कारण की आमचं सगळं आता घरातलं आवरलं, जेवण वगैरे आवरलं की लगेच आईंच्या घरी घेऊन जायला भाज्या वगैरे बनवायच्या मला ना. मग परत संध्याकाळच्या भाकऱ्या बिकऱ्या बाईची कामं काही खपतान का गावं, अख्खा दिवस चालूच असते. लुटूर फुटूर ना. माझी तर गाव आवरी धावपळ होतं ना. म्हणजे कसं माहिती का, जेवण बनवायला जरी घेतलं ना, चपाती बोला भाजी काही पण, नेमकाच कस्टमरचा कॉल येतो की कार्डला रिचार्ज संपलाय, करून द्या ताई प्लीज. मग हातामध्ये जो काही काम असेल ना तो ठेवून पळत जावायला लागते. अशी काही गोष्ट, तीच माझी जास्त धावपळ होतं. पण आता का घराचा पोटा पाण्यासाठी तर आपल्याला धावपळ करायलाच लागेल. आणि चला, तर आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करता तर सगळ्या बी आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मोनिश आता आल्या आंघोळ करून. त्याला आता आधी चाय काहीतरी देते आणि त्याला कलिंगड पाहिजे. त्याने कलिंगड आणले ना, तो काही कलिंगडाचा पिच्छा सोडील नाही, पण ते खपल्याशिवाय मला चेंज करायचं नाही. मला तर वाटते कलिंगड आणले आणि त्यांनी जास्त काढले. त्याला जाम कलिंगड आवडते म्हणून. मोचिनमेला ना आमच्या आवडत, त्याने तर एक पीस पण नाही खाल्ला कलिंगडाचा. आता तो आंघोळ करून आले ना, रेडी होते. मला सांगते मम्मी कलिंगड कापून दे बोलते मला. मी बोला काही जरा चहा पी सकाळचं, त्याच्यानंतर मग तुला उरला देता मी. जेवण बनवायला घेते.
चला आता घेते पनीर चिल्ली बनवायला, आपल्या पनीर चिल्ली बोलते, तर आता घेते मस्त पनीर भुर्जी करायला. चल मीठ टाकून घेतो लगेच. आता आया ठेवल्या शेंगदाणे भाजायला, शेंगदाण्याचा कूट रेडी करते थोडासा. चला मोनिश उठले आता, फ्रेश वगैरे होऊन दिले त्याला कॉफी बनवून ना. आया आता आवडी कारेली कट करून ठेवल्या. हे बघा आता यांना मीठ टाकून हे करायला लागेल, असं मिक्स करायला लागेल जाम नाही, याचा ज्यूस काढायला लागेल बाहेर, तवा कुठं जाऊन ही म्हणजे खायला चांगली लागतील. आता आवरी करू कारेली कोण घेल. हे बघा घेतल्यानं मस्त मंचुरियन बनवायला. वाघवीला जेवण घेऊन जायचं आहे ना म्हणून. ओके हे बघा मंडळी आता मस्त मंचुरियन चिल्ली रेडी केले. हे मिठामध्ये कुस्कराला कमीत कमी अर्धा घंटा गेला, तेव्हा जाऊन एकदम व्यवस्थित मऊ पडले आता. तर पूर्ण याचा रस काढून टाकला आहे. ओके चला आता घेते कारल्याची भाजी बनवायला. नाही सनसेट झालेला आहे आणि सूर्यदेव बघा कसा मावळतोय, किती भारी वाटतंय बघा, दिसते तुम्हाला. हे बघा सनसेट झालेला आहे आणि छान असा सूर्यदेव आता मावळतोय. छान मस्त संध्याकाळचा गारवा असा निर्माण झाला, एकदम भारी वाटतंय. मंडळी आता एक संध्याकाळचे 4:15 वाजलेले आहेत आणि आता घेते झाडलोट करून, कारण की आता जेवणामध्ये सगळे आवरले, भाज्या बिज्या सगळं बनवून झाल्या आणि वाघवीला रात्री जायचं आहे. 7 वाजेपर्यंत निघू घरातून आम्ही. तर आता झाडलोट सगळं करून घेते, तोपर्यंत चिडम्या पण येईल आणि चपातीचं पीठ मळून ठेवले. तर मग थोड्या वेळानंतर घेऊन बनवायला चपात्या, कारण की संध्याकाळी 6 वाजता आम्हाला जायचं आहे इथून वाघवीला त्याच्यासाठी. ओके चलो. आणि सनसेट पण मस्त झालं आहे, बाहेर एवढं भारी वातावरण झालं आहे ना, काय विचारायला नको. थंडगार वारा सुटले नुसता. तू चालला ग. चला आता मोनिश सामान घेऊन आले आणि लक्की सोनूसनची सोय. लक्कू हे बघ कशी सोय आणले मस्त. तर आता मोनिश ना लक्की सना खिमा घेऊन आलाय, तर त्याला आता चिकन राईस बनवते. लक्कुली हे बघ दादा काय घेऊन आलाय तुझ्यासाठी. हे बघ लक्कुली दादा काय घेऊन आलाय तुझ्यासाठी. त्याचे भाव आणलाय बघ खिमा. खाशील ना बाबू. खायचं ना आता. आता बनवू आपण मस्त चिकन राईस बनवू बाबू. आता पटपट सगळं आवरून घेते. आता झाडलोट सगळं आवरलंय. आता फक्त यांना चिकन राईस बनवायचं आहे ना. चपात्या पटकन लाटून घेते, कारण का पीठ कधीच मळून ठेवलं आहे मी. आता पीठ पण बऱ्यापैकी मुरलं असेल. चपात्या बनवते ना लगेच मग तयारी करायला घेते, कारण की भाज्यांच्या डब्बे वगैरे भरायचे त्याच्यामुळे. ओके सो चल तर एवढ्या चपात्या करायच्या आहेत मला. ओके चलो. आता निघाले घरातून 6:15 वाजल्यात बरोबर. आता चिन्मयला सोडायला सांगते काल्हेरला. तिकडनं मग सासूबाईंची सोबत मी जाईल. आता दोस्ती म्हणून गाडी काढली आमची शॉर्टकट.
चला आता चिन्मयने मला सोडलं इथं, जा ना. चल बाय. चला म्हणलो ही काय जा लकी झाडा. आता वाघवीवरून जाऊन आली आणि रात्रीच्या बरोबर 11:30 वाजलेले आहेत आणि आता येऊन पोचले घरी, कारण की इकडनंच 7:15 वाजले घरातून निघायला त्याच्यामुळे. चला आता 11:30 वाजले आले आणि चिन्मय आला. चिन्मयला दिला आता जेवायला. चिन्मय मस्त जेवायला. मोनिश काय अजून आला नाही म्हणजे मोनिश येऊन ना कुठेतरी बाहेर गेलं आहे पुन्हा. चला तर असो, उद्या सकाळी पुन्हा लवकर जायला लागेल वाघवीला. उद्या दसक्रिया विधी 10 जायला लागेल. अशा बेकार झोप आले ना, कारण की आजचं जाम म्हणजे पूर्ण दिवस धावपळीमध्ये गेला. याच्यावरून तुम्ही समजू शकता मला किती झोप आलेली. इकडे बघा पोळ्या नुसती जोर घेते. मंचुरियन बघ. चला आता येवी बसल्या जेवायला. तुम्ही आवरा नेमका जेवायला थांबलेलं. 11:30 वाजून गेले ना, आता जेवायला घेतले की. अच्छा हा हा. हे बघा आमचा लक्की शेट. रात्रीचे 12 वाजले तरी त्याला बाहेर फिरत जा. काय करायचं आमच्या लक्कीचा? काय करायचं रे बाबू? काय करायचं तुझा? विकू का तुला? कोणला जातं का तू लोकांना? बाबू विकून टाकतो बाबू तुला मी. लक्कीला कोणी फुकट पण येणार नाही आमच्या. आवरा त्रास देतो ना तो. आपल्या घरात बारीक पोर असतं ना, त्याच्यात डबलचा त्रास देतो तो. कोणाला फुकट दिला तरी कोणी 2 दिवस पण ठेवणार नाही त्याला. आवरा हट्टी आहे तो. ये इथं बसू जरा. ये मम्मीचे पाय दुखतात बाबू. मम्मीच्या पायाला हावजले. चल लवकर बसू. चल तिथं ये. इथं बसू जरा. इथं बोलूया आपण सगळ्यांची. बघा नाही तुला याचं नाही बघा. ज्या त्याला करायचं तो त्याच करेल. भांडण नाही करायची रा. इकडे ये. बघा आता यांना खेळ सुचल्या दोघांना रात्रीच्या वेळेला. काय करशील यांचा दोघांचा? न्याजा कोणला लागतो मी ते दोघा पण. हे जाता का रे दोघा पण तुम्ही? अय पांडू सोनू गेलात मध्ये. अरे वेडा पोऱ्या माझा वेडा. तू का कबड्डी खेळते का मम्मीच्या सोबत? हां सोंग्या कबड्डी खेळते का रात्री 12 वाजता? काय या पोऱ्याला ना रात्र झाली की याला कळ होते त्याच काही मला समजं नाही. याला कंच्या तरी बघता आणायला लागेल नाही. याच्यावर शिकावी का मारून आणायला लागेल. रात झाली ते याचा बोंबलाचं चालू होते. झोपत पण नाही ना, मला पण झोपून देत नाही. त्याचा म्हणणं असा का तू पण खेळ माझ्या जोडीला आता रात्रभर. अख्खा दिवस ढाराढोरणं पंढरपूर असते. नाईटला इथं जागरण चालू होतं बारीक पोरांच्या सारखा. मी मामाच्या गली चाललो बाबू. आता जाऊ ना मामाच्या घरी मी? नको जाऊ बघा. नको जाऊ. देवा नको जाऊ. तर आता येऊन बसले अंगणामध्ये झाडाखाली, कारण लक्कीला आमच्या बाहेर फिरायचा ना. लक्कीला रोज सवय लागली आता रातच्या 12 वाजता फिरायची बाहेर. असा हट्टी पोऱ्या ना, असा हट्टी पोऱ्या. सोडून इकडे माझ्या जवळ. इथे मम्मीच्या जवळ ये इथं. त्याचं म्हणणं असं आता चल म्हणजे चल. असा गोंगाट भरते ना तर कोणला वाटेल याला जवाबीवाला काही दिले का नाही दिले असा. त्याला एकदा बोललो ना बाहेर जर नाही जायचं तर अजून जास्त रोखा देतो. तर आता खेळते अंगण्यामध्ये फिरते तो. आणि पाय पण आज असे दुखतात ना, जाम पाय दुखतात. डेंजर काम झालं एकदम पायांचा. कारण की आज दिवसभर आराम पण नाही. धावपळ थोडी जास्त झाली त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी दगदग जास्त केली ना की लगेच मला त्रास सुरू होतो. आणि सकाळी पण लवकर उठून जायला लागेल वाघवीला 10व्याला. आणि हा पोरगा झोपाचं नाव घेत नाही. लक्की असं दमवते ना. आपल्या घरामध्ये एखादा छोटासा बाळ असल्यावर कसा दमवते, असं दमवते तो नुसता. तर चला आता असा काही सीन दिसतं रात्रीच्या वेळेला. आपला अंगण असं काही एकदम सीन दिसतं. एकदम सन्नाटा, एकदम शांत. असं वाटतं जंगलानं आल्या कुठंतरी. एकदम शांत ठिकाणी. चला आता असं व्लॉगचा एंड पण आज आपल्या अंगणामधूनच मी करते.
तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.